बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून मऊ, अजिबात तेलात न फुटणारे परफेक्ट साबुदाणे वडे उपवासासाठी किंवा संध्याकाळच्या छान नाश्त्यासाठी. श्रावण महिना चालू आहे, सर्वांचे उपवास चालू आहेत. नमस्कार युट्यूब मंडळी, मी ताराबाई पवार माय होम मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर चला तर आपण आधी चटणीची तयारी करून घेऊया. आणि ही कोथिंबीर घेतली भरपूर हिरवीगार छान, आणि 2 मिरच्या घेतल्या, तिखट मिरची आहे, आणि ही शेंगदाणे भाजलेले साल काढलेले, आणि हे गोड दही आहे, खूप आंबट दही नाही आहे. तर 3-4 चमचे घेतले मी हे दही. तर हे मिक्सरमध्ये वाटून घेतलंय. आणि मीठ नंतर घालायचं. आधी मिठाचा अंदाज समजत नाही, म्हणून नंतर मीठ घातलंय. आणि कढीपत्त्याची छान फोडणी दिली. तर हे बघा, मस्त आपली झाली चटणी टेस्टी तयार. तर हे बघा, हे साबुदाणे वड्यांसाठी लागणारं साहित्य. चला तर मग सुरुवात करूया. तर हा साबुदाणा मी 1.5 वाटी घेतलेला, रात्री भिजत ठेवला. तर छान भिजलाय साबुदाणा. आणि 3 बटाटे उकडून घेतले मध्यम आकाराचे. साबुदाणा व बटाटा एकत्र करताना इथे मी भिजवलेला साबुदाणा घेतला आहे, त्यात उकडलेले बटाटे, भाजलेल्या दाण्याचा कूट, हिरवी मिरची आणि चवीनुसार मीठ व्यवस्थित मळून घेणार आहोत. आणि दही पण 1 चमचा घातलं मी याच्यामध्ये. तर आता छान आपण मळून घेऊया, हे मिक्स करून घेऊया छान. दही घातल्याने आणि वडा मऊ पण होतो आणि चविष्ट लागतो वडा. दह्याने खूप छान चव येते वड्याला. तर आणि बटाटा आणि साबुदाणा व्यवस्थित घातला की अजिबात वडा फुटत नाही, तेलामध्ये विरघळत नाही आणि तेल पण धरत नाही. तर आता हे बघा, असं मळून घेतलंय आपण हे साबुदाणा पीठ. तर याचे आपण गोळे बनवून घेऊया, छोट्या आकारामध्ये, मोठ्या आकारामध्ये, तुम्हाला जसे वाटेल तसे तुम्ही बनवू शकता. तर हे बघा, हाताला पाणी लावायचं आणि वडे असे थापायचे. पाणी लावल्याने वडे हाताला चिटकत नाही, म्हणून पाणी लावायचं हाताला. तर हे बघा, मस्त आपले वडे तयार. आता सर्व वडे आपण असे बनवून घेणार आहोत. हातालाच आकार येतो, व्यवस्थित आकार येऊन जातो वड्यांना. तर हे बघा, तेल चांगलं कडकडीत पहिले गरम करून घ्यायचं आणि तेलामध्ये सोडायचे वडे. आणि मग नंतर मध्यम आच करून घ्यायची. वडे टाकल्या टाकल्या तेलामध्ये हलवायचे नाही. तर असे होऊन द्यायचे पहिलं आणि नंतर हलवायचे, पलटी करायचे वडे असे. लगेच हलवले तर वडे तुटून जातील तेलामध्ये, म्हणून चांगले होऊन द्यायचे आणि नंतर हलवायचे. तर हे मस्त असे फुलतात टम्म, चांगले असे कुरकुरीत होऊन द्यायचे तेलामध्ये. तर हे बघा, छान झाले आपले मस्त वडे तळून. तर हे बघा, असा रंग आला पाहिजे वड्यांना. खूप मोठा पण गॅस ठेवायचा नाही, नाहीतर लाल काळपट वडे बनून जातील आपले. तर पहिले कडकडीत तेल करून घ्यायचं आणि नंतर मध्यम आचेवर छान होऊन द्यायचे असे वडे. तर आता आपण सर्व वडे असे तळून घेणार आहोत. तर मस्त बघा कसे वडे तळलेत. तर आता हे सर्व वडे तळून घेतलेत. तर हे बघा, पहा, आपले मस्त गरमागरम आणि कुरकुरीत साबुदाणा वडे तयार आहेत. ते आपण या हिरव्या चटणीसोबत सर्व करूया. तुम्ही सुद्धा हे रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओला व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. छान क्रंची झाले. तर हे बघा, आतून कसे मस्त लेयर आली ह्या वड्यांना. तर मस्त असे पोकळ झालेले आहे आतून, टम्म फुललेत. आणि चटणीसोबत स्वाद घेऊया आपण वड्यांचा. तर हे असे झाले आपले वडे तयार. तर असे झाले आपले साबुदाणा वडे, मस्त खुसखुशीत आणि आतून मऊ, खूप टेस्टी झाले, मस्त छान. तर चला, चटणी पण खूप छान झाली मस्त आपली, खूप खूप टेस्टी झाली चटणी. तर तुम्ही पण बनवा उपवासाला अशी चटणी आणि वडे, साबुदाणा वडे. तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
मस्त खा आणि आनंदी राहा. भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.